36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावती जिल्ह्यातील धारणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका 70 वर्षीय वृद्धाने मूक मुलीचे लैंगिक शोषण केल्यामुळे तिला गर्भधारणा झाली आहे. ही संतापजनक घटना धारणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोखा गावामध्ये उघडकीस आली आहे. धारणी पोलिसांना या घटनेची भनक लागताच त्यांनी लगेच आरोपीला अटक केली. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. रामदेव जांभेकर असं अटकेतील आरोपीचं नाव आहे. माहितीनुसार पीडित मूक युवतीचे आईवडील दोघेही कामाला गेल्यानंतर ती घरी एकटीच असायची. याचाच फायदा घेत रामदेवने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन सतत 4 वर्षांपासून लैंगिक अत्याचार केला. काही दिवसांपूर्वी तिची प्रकृती बिघडली, त्यामुळे आईने तिला रुग्णालयात नेलं असता ती गर्भवती असल्याचं समोर आलं. त्यामुळे आईने तात्काळ धारणी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनामध्ये API सतीश झालटे, API प्रियांका पाटकर यांनी आरोपीला ताब्यात घेतलं. या घटनेचा पुढील तपास धारणी पोलीस करत आहेत. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश शिंगळे, अमरावती.